नमस्कार. मी बसा बसा. काय सावंत साहेब, काय घेणार, थंड की गरम? नाही काही नको. माफ करा मला, पण मी दिलेला शब्द सहसा कधी मोडत नाही. पण अडचणच अशी आली की तुमची परवानगी घेतल्याशिवाय मला पुढे काही करता येत नाही. आधीच भरपूर त्रास दिलाय मी तुम्हाला. त्यातून माझी मुलगी 2-4 दिवसांनी सासरी जाणार होती, पण ती तुळशीच्या लग्नापर्यंत इथंच राहायचं म्हणते. एक 2-4 दिवस जर मला मुदत दिली तर फार उपकार होतील तुमचं माझ्यावर. ती गेल्यानंतर 2 तासात मी घर रिकामं घर तुमच्या ताब्यात देईन. परत तुम्हाला तोंडे दाखवणार नाही. सावंत साहेब बसा बसा, निवांत बसा. का सहन करता एवढं सुनीला? मला सांगा ना. मी माझ्या माणसांना सांगितलं ना तर कानाखाली आवाज काढतील. बघा कसे पैसे बाहेर येतील सगळे. नाही, मला नाही जमणार ते. का नाही जमणार? मग एक काम करा, पोलिसात द्या. कोणाविरुद्ध जाऊ पोलिसात? सुनेविरुद्ध? मुलाविरुद्ध? आणि काय करू? नाही, मला नाही जमणार. कोणी उपरा माझ्या सुनेच्या कानाखाली मारणार, मी बघत बसणार? तिने पैशासाठी नात्याला लाथाडलं, तेच पैसे परत मिळवण्यासाठी मी तेच करायचं का? काय किंमत राहिली बापाची? अहो मग तिला काय असंच सोडायचं का? अहो तुम्हाला रस्त्यावर आणलंय तिने. बघा स्वतःची काय अवस्था झाली आहे ती. नाहीतरी ते सगळं त्यांचंच होतं. मी रिटायर झाल्यानंतर त्या मुलाच्या आणि सुनेच्या ताब्यात घर देऊन बायकोला आणि सासूबाईने घेऊन गावाला जाणार होतो. पण त्या मूर्खबाईने मला लवकर रिटायर केलं. एवढंच. सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की घर विकलं. या घरानं घर लावली काळजाला, अजून काही नाही. ज्या घरानं या जगामध्ये मला जगायला शिकवलं, त्या जगाचा निरोप या घरातूनच घ्यायचा होता, अजून काही नाही. हा पैसा माझ्या मुलापेक्षा आणि सुनेपेक्षा जास्त नाही मला. म्हणजे जास्त महत्वाचा वाटत नाही मला. मला काळजी वाटते गौरीची. ती सासरी जाईपर्यंत. कमाल आहे तुमची. कशाचे बनल्यात नक्की? निशासारखी जर माझी सून असती ना तर घशात हात घालून पैसे काढले असते. हा आपण नाती जोडत नाही, फक्त धंदा करतो. पण आज नातं जोडावंसं वाटतंय तुमच्याशी. एक काम करा, जोवर तुमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जात नाही तोपर्यंत तुम्ही त्याच घरात भाड्याने राहा. आप्पाने नातं जोडलं, घर मालक आणि भाडेकरूचं. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.